गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर मी आज सकाळ सकाळ व्हिडिओ शूट करते. बऱ्याच दिवसांनंतर मी ब्लॉगिंग करते. खूप दिवस झाले यूट्यूबला एकही व्हिडिओ पोस्ट केला नाही, कारण की खूप मोठं सरप्राईज होतं आणि आय होप की ते सरप्राईज तुम्हाला मिळालेलं आहे. की म्हणजे माझा एक व्हिडिओ आता अपलोड झालेला आहे. त्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला कळालं असेल की काय सरप्राईज होतं. आणि विशेष म्हणजे मला थोडीसुद्धा कल्पना नव्हती की एवढा छानसा असा रिस्पॉन्स भेटेल म्हणून. आणि मी पाहिले की कमेंट्स एवढ्या सुंदर, एवढ्या सुंदर कमेंट्स आहेत त्याला. यार मी विचार केला की खरंच पब्लिकचं एवढं प्रेम आहे आपल्यावरती. सो त्याचं काही ना काही चेंज झालं पाहिजे. मला वाटलं, मला कल्पनाही नव्हती की पब्लिक एवढं छान बोलेल किंवा एवढ्या पॉझिटिव्ह 90%, 100% म्हटलं तरी चालेल की टोटली सगळ्या कमेंट्स माझ्यावरतीच आहे. खूप कोइन्सिडन्सली जाणं झालं माझं. खूप सारे प्रॉब्लेम फेस करत होते किंवा आहे आणि अचानक कॉन्टॅक्ट झालं आणि मी कामावरती गेले. तर मी सध्या पुण्यामध्येच आहे. सो सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन नाही करू शकत, बट छान वाटलं शूट करून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात जास्त मोस्ट इम्पॉर्टंट जर जी गोष्ट असेल माझ्यासाठी ती म्हणजे तुमच्या कमेंट्स. एवढ्या सुंदर कमेंट्स आहेत. मी झोपेतून उठल्याबरोबर कमेंट्स वाचत होते. म्हणलं कमेंट्स बघाव्यात काय आल्यात, नेगेटिव्ह कुठं कमेंट आली आहे का. तर पाहायला गेले सगळ्या म्हणजे सगळ्या एक नंबर कमेंट्स आहेत. एवढ्या भारी कमेंट्स आहेत की लिटरली असं वाटलं यार पब्लिक बस भाई इतना ही चाहिए, इसके बाद कुछ नहीं चाहिए, सिर्फ यही चाहिए. तर थँक्यू सो मच की तुम्ही मला एवढं भरभरून प्रेम देताय. सुंदरी कॅरेक्टरला जे तुम्ही प्रेम देताय इतक्या वर्षानंतरनं, म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये आल्याच्या नंतरनं तुमच्या, किंवा एवढ्या वर्षानंतरनं तुमच्यासमोर व्हिडिओ आल्याच्या नंतरनं सुद्धा तुम्ही इतकं भरभरून प्रेम देताय हे बघूनच मला एवढं भारी वाटलं. आणि इथं पुण्यामध्ये राहून पण मी बरेच दिवस झालं काही व्हिडिओज वगैरे शूट करणं मला होतच नव्हतं, कारण की खूप सारे इश्यूज आहेत. त्यातली त्यात काम हे ते ह्या सगळ्या गोष्टी बघून मला मॅनेज होतच नव्हतं. आणि आजीही गेलेली आहे. माझ्या मम्मीचे मामा म्हणजे माझ्या आजीच्या भाऊ आहे तिथे राहायला, तर त्यांच्याकडे गेलेली आहे. आणि लवकरच मी तिला घेऊन येणार आहे, कारण की ती आल्याच्या नंतर मस्त परत एकदा धिंगाणा मस्ती करणार आहे. मम्मीला पण मी बोलवून घेतले की ये म्हणून. सो ती येते की नाही कन्फर्म नाही आहे, बट येईल, लवकर येईल अशी अपेक्षा आहे बऱ्यापैकी. आणि सकाळपासूनचं ना मला आज उठूच वाटत नव्हतं, कारण की सगळं काम वगैरे राहिलेलं. इकडं तुम्ही बघू शकता किचनमध्ये पण मी रात्री साफसफाई केली होती. आणि आत्ता डायरेक्टली झोपेतनं उठून मी चालू केला आहे व्हिडिओ. म्हणलं की पहिला व्हिडिओ बनवावं आणि नंतर जे काही काम असेल ते करावं. त्यातली त्यात मला पुण्यामध्ये पण एवढे सारे फॅन्स भेटतात माझे. ते पाहून पण मला खूप छान वाटतं की यार आपल्याला एवढ्या मोठ्या सिटीमध्ये ओळखणारे भेटतात. ते तो कुछ तो बात है भाई, कुछ तो बात है. असं स्वतःमध्येच खुश असायला पाहिजे प्रत्येकाने. सो मी आज खुश आहे, खूप हॅप्पी आहे, खूपच हॅप्पी आहे. मला बाहेर पण जायचं आहे, मला पटपट आवडते मी आज. आणि आजीला पहिलं बोलवून घेते, नंतर बाहेर जाते. काल ना मी इकडं घरी रूमवरती येताना मला जास्त भूक लागते सकाळ सकाळ उठलं की. म्हणजे नॉर्मल काहीतरी खायला तरी पाहिजे घरामध्ये, त्यामुळं मी काल हे घेऊन आले होते. हे घेऊन आलते आणि मला हे खूप जास्त आवडतं. लाईट बंद करते. तर मी हे घेऊन आले होते आणि मला माझं एवढं फेवरेट आहे. मी ट्रॅव्हल ज्यावेळेसला करते, बाहेर वगैरे जाते शूटिंगला वगैरे, तर मला प्रवासामध्ये हे जास्त खायला आवडतं. आणि मी आता भरपूर महिन्यांच्या नंतर किंवा
खूप खूप महिन्यांच्या नंतर ना मी हे आणलं आहे. मला दिसलं ते, माझं मनच राहवलं नाही म्हणून मी लगेच घेऊन आले. सो मी आता खाऊन टाकते याला.